हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदे हरे विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि, साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदामरिष्टं। पुण्डलीकवरदे श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती। सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान। त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत। परी दोही ठाईना सर्प जगत, हे स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची असे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीची आहे आत्माप्त काम, हरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण। तेच वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, हे नमस्कारोनी आता। चल विचारसागर तरंग 6वा, सांख्यमत खंडन। चाललेला विषय 31व्या परिच्छेदामधला सांख्यांचं मताचा असंभव सांगितला। हे सांख्यशास्त्राचे कर्ते जे सांख्य कपिल महामुनी अत्यंत हुशार, प्रगल्भ बुद्धीचे, त्यांनी आत्म्याबद्दल जे मत सांगितलं आहे, ते मत जरी वेदांताच्या मतानुसार नसेल, पण
त्यांच्या मतामध्ये जे काही प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया वेदांतानुसारच आहेत. अहो कसं म्हणायलात तुम्ही तसं? ते तर आत्मा नाना मानतात, पण ते आत्मा नाना मानतात पण प्रक्रिया वेदांताचीच वापरतात. कारण धर्मबुद्धीचीच मानतात ना ते, सुख दुःख. आणि आत्मा कसा मानतात? असंगच मानतात की नाही? मग सिद्धांत बरोबर आहे का नाही? पण ते जे आत्मा नाना सांगतात हे उगच मानतात. हे कसं म्हणणं द्यायचं? मग धर्मबुद्धीचे मानून आत्मा नाना कोणी सांगेल का? मग हे सांगतात त्या अर्थी काय म्हणावं मग त्यांना? विनाकारण, विनाकारणच म्हणालेत ना. मग कारण काय मानावं त्यांचं आत्मा नाना मानणार म्हणण्यामध्ये? त्यांचं कारण जे आहे ते कारण विनाकारण आहे. त्या कारणात तथ्यच नाही, है का नाही? मग सांख्यशास्त्रामध्ये सांख्यांनी, हे दोघं जण आहेत, सांख्य आणि प्रभाकर यांचे करते. मग मागे तुम्हाला प्रभाकरांचा सांगितला होता काहीतरी किस्सा. म्हणजे एवढे ते चाणाक्ष होते प्रभाकर. ते कसा सांगितला होता ते आठवण ना तुम्हाला? कसा सांगितला होता म्हणजे कोण्या अर्थाविषयी सांगितला होता? पण ते हुशार या मतानंच सांगितला होता. हां, त्यांची हुशारी. मग या ठिकाणी त्यांनी आत्म्याविषयी जे काय प्रतिपादन केलेलं आहे, मग त्यामध्ये त्यांनी नानात्व जे सांगितलं आहे ते उगीच सांगितलं आहे. उगच सांगितले, उगच काही कारण नसताना सांगितलं, फक्त आपला अभ्यास व्हावा म्हणून. सांख्य मताला वेदांत मताने जवळ घेतला आहे. म्हणून माऊलींनी 2रा अध्यायामध्ये सांख्यमताचंच वर्णन केलेलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सांख्यमतच सांगितलं आहे ना. तिथं सांख्यमत सांगायची काय गरज होती खंडित मत असून? पण अंतःकरण शुद्धीसाठी त्यांचं मत योग्यच आहे. आणि आत्म्यामध्ये जे भेद सांगायलेत, नानात्व, हे विनाकारण सांगायचं. असंग सांगून नाना म्हणणं म्हणजे मी खोट्या कधीच बोलत, मी सत्य बोलतो, मी सत्य बोलतो, पण खोटे बोलल्याशी राहत नाही. मला खरंच बोला वाटतंय, मी खरंच बोलतो, पण खोटे बोलल्याशी भागत नाही. ह्या म्हणण्याचा अर्थ त्यांचा. मग भागत नाही म्हणून खोटे बोलतो, नाही तर मला खोटे बोलायची काही आवश्यकता नाही, सवय नाही, पण भागत नाही खोटे बोलल्याशी. आता संसारामध्ये खोटे बोलल्याशी भागतं का? हे सांख्याचं मत आहे, हे का नाही? आत्मा असंग आहे पण नाना. आता नाना वस्तू असंग कशी राहू शकेल? ती नाना झाली की भेदात गेली, आहे का नाही? म्हणजेच त्यांच्या मताचा आपणाला सारा अर्थ असाच काढायचा आहे की ते विनाकारण नाना मानतात, त्याला काही सकारण कारण नाही. म्हणून आत्मा असंग असून एक आहे आणि व्यापक आहे, असे सांख्यांनी मानणे योग्य होते. त्यांनी तसंच मानायला पाहिजे होतं. कारण एकच व्यापक आकाशाच्या ठिकाणी, आकाश एकच आहे ना,
पण एक आकाशाच्या ठिकाणी घट आणि मठ आकाश, घटातला आकाश आणि मठातला आकाश या उपाधीच्या योगानं काय प्रतीतीला येतो? भेद. आकाशाच्या दृष्टिकोनातून भेद आहे का? नाही. मग त्या गाडग्याच्या दृष्टीनं भेद आहे, है का नाही? म्हणून आकाशामध्ये जो घट आकाश मठ आकाश असा जो भेद उत्पन्न होतो त्याला कारण आकाश आहे का? नाही. त्याला कारण ते भेद आहे. मग आत्मा असंग आहेच, आकाशाप्रमाणे कसा आहे? व्यापक आहे आणि असंगच आहे. पण बुद्धीच्या योगानं त्याच्यामध्ये भेद प्रतीतीला येतो. मग त्या भेदाला कारण काय आहे? नानात्व दाखविण्याला कारण बुद्धी आहे. त्या बुद्धीच्या योगाने आत्म्यामध्ये भेद प्रतीतीला आलाय. वास्तविक पाहता आत्म्यामध्ये असंग आहे, ते एक रस आहे, अखंड आहे असं ते मानायलेत. पण ते भेद का सांगायलेत, नाना का सांगायलेत? ते बुद्धीच्या योगानं प्रतीतीला भेद आलाय म्हणायले. म्हणून आम्ही आत्म्याच्या ठिकाणी नाना मानतो, त्या बुद्धीच्या भेदाच्या योगानं म्हणायलो आम्ही. वास्तविक पाहता आत्मा असंगच आहे. मग यांच्या मतामध्ये काय दोष आहे? पण त्यांनी आत्मा नाना हे म्हणायला नाही पाहिजे होतं, है का नाही? म्हणजेच अनेक आत्मा नाहीत, एकच आत्मा आहे. उपाधीच्या योगानं आकाशाच्या भेदाची प्रतीती येते. म्हणून आत्मा असंग मानून त्यांच्या ठिकाणी अनेकत्व मानणे हे अत्यंत निर्युक्त आहे. वेदांती काय म्हणतात? आत्मा असंग मानून त्याच्या ठिकाणी अनेकत्व मानणे हे निर्युक्त आहे, अत्यंत निर्युक्त आहे. याला युक्तता म्हणता येत नाही. युक्तता व्हायला पाहिजे. पण सांख्यांची कशी काय व्हायली? निर्युक्तता व्हायली. त्यांनी केलेली युक्ती ही निर्युक्ती व्हायली. युक्ती निर्युक्ती व्हायली. आणि वेदांती जे युक्ती सांगतात ती सकारण युक्ती होती. म्हणून निर्युक्ती ही सांख्यांच्या मतामध्ये निष्पन्न व्हायली, है का ना? म्हणून युक्तायुक्त विचार पाहिजे. बरं, आणखी दुसऱ्या प्रकारानं समजून सांगतात. बंध मोक्ष अवस्थेकरता समजा त्यांनी आत्म्याच्या ठिकाणी नानात्व हे का मानलं आहे हे वेदांती स्पष्ट करून सांगतात की त्यांनी आत्म्याच्या ठिकाणी जे नानात्व सिद्ध केलं आहे, मानलं आहे, त्या आत्म्याच्या ठिकाणी भेद मानलाय ना. नानात्व म्हणजेच भेद. हे कशा करता? तर बंध मोक्ष व्यवस्था करता, याची व्यवस्था लावण्याकरता आत्म्याच्या ठिकाणी नानात्व मानला आहे, है का नाही? आणि जर समजा आत्म्याच्या ठिकाणी नानात्व नसतंच मानलं तर बंध मोक्ष सांगता आला असता का? बंध मोक्षासाठी त्यांनी आत्म्याच्या ठिकाणी नानात्व हे मानलं आहे असं जरी ते म्हणले, बघा ना ते मानणं कसं येऊ त्यांचं. वेदांती म्हणतात ते जर आशासाठी जर नानात्व मानित असतील तर कशासाठी? जर बंध मोक्षाची व्यवस्था त्यांना लावायची
म्हणून बंध मोक्षाची व्यवस्था म्हणजे काय? संसार हा बंध आहे का? आणि ब्रह्मज्ञान हे मोक्ष फल आहे. मग हे मोक्ष आणि त्या मोक्षाचं ज्ञान हे कुणाला सांगावं? बंध जो बंधामध्ये आहे, जो बंध आहे, बंधात आहे, त्याच्या ठिकाणी अज्ञान आहे का नाही? मग त्यानं बंध मानलाय का नाही? आणि मग त्याला बंध मानल्यावर त्याला मोक्ष मानावं लागन का नाही? आणि त्याच्या योगानं जर त्यानं बंध मोक्षाची व्यवस्था लावण्यासाठी जर आत्म्याच्या ठिकाणी भेद मानला असला तर, आणि जर आत्म्याच्या ठिकाणी भेदच मानला नाही, आत्मा मोक्ष रूपच आहे, म्हणजेच जर आत्म्याच्या ठिकाणी बंधच नाही समजा, तर मग मोक्ष मानायची काय गरज आहे? बंधच नाही. मुक्त कासाया म्हणावे, बंधची नाही ठावे, आणि मुक्त कासाया म्हणावे. ज्याला बंधच माहित नाही त्याला मुक्त कसं म्हणावं? मग ज्यानं बंध मानलाय त्याला मोक्ष सांगावं लागन का नाही? मग ते मोक्ष सांगण्यासाठी बंध मानावाच लागन. मग याच्यासाठी जरी समजा सांख्यांनी बंध मोक्षाची व्यवस्था लावण्यासाठी जर त्यांनी आत्म्यामध्ये नानात्व हे जर मानला असेल तर आम्ही त्याचंही त्यांना असं विचारतो, असं सांगतो, आत्म्याच्या ठिकाणी भेद तुम्ही जे मानला आहे असेही त्यास म्हणता येणार नाही. कशासाठी भेद मानलाय? तर ते म्हणतील बंध मोक्षाची व्यवस्था लावण्यासाठी तरी बंध मानावं लागन का नाही? मोक्ष मानावं लागन का नाही? याची व्यवस्था लावण्यासाठी मग आत्म्याच्या ठिकाणी भेद मानावं लागन का नाही? बंध मोक्ष म्हणल्यावर मुक्त आत्मा, बद्ध आत्मा हे म्हणावं लागन का नाही? हो, आता आपण म्हणत नाहीत का हे सांसारिक आहे, हे पारमार्थिक आहे, हे माळकरी आहे, आणि हे असा भेद आपण करतो का नाही? आणि तसा जर भेद त्यांनी मानला असला तर तरी पण हे त्यांचं मानणे योग्य नाही म्हणतात वेदांती. त्यांनी असं मानायला नाही पाहिजे. पण तसं मानल्याशिवाय भागत आहे का? आता हे वेदांती वरच्या डगरीवर जाऊन बसले तर त्याला वाटतं सगळे डगरीवरच यावं, सगळ्यांनीच यावं. आता ज्याला चलता येत नाही चांगल्या वाटानं त्याला डगरीवर कसं जाता येईल? ते चढत पडत का कसं का व्हायना पण प्रयत्न करील, आणि जर त्याच्या प्रयत्नाला फळ आले तर तो डगरीवर जाईल ना, उंच ठिकाणी जाऊन बसेल, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसेल. पण अधिकार संपन्न करण्यासाठी तो प्रयत्न करायला, त्या फलाचा मोक्षाचा प्रयत्न करायला आहे ना, तो त्यावेळेस तो बंधातच आहे ना, है का नाही? पण ते वेदांताला वाटते नाही, त्यानं चटकन यावं, त्यानं चटकन यावं. म्हणून ते आत्म्याच्या ठिकाणी काय सांगतात वेदांती? भेद नाही म्हणून सांगतात. भेद नाही सर्वात्मना नारायणा तुझं मज, म्हणजे ते अभेदच सांगतात. मग का म्हणून असं करतात वेदांती? भेद सांगायचा ना वेदांत्यांना. जसं सांख्य सांगायले तसं ना तू आत्म्याच्या ठिकाणी मानायचं ना. ते सांसारिक आहे, हे पारमार्थिक आहे, ते महाराज आहे, महाराज, आणि हा सांसारिक आहे. म्हणजे हा भेद वेदांत्यांनी करायला पाहिजे का नाही, दिसायला पाहिजे का नाही? पण ते म्हणतात तसा सुद्धा भेद पाहू नये, तसा सुद्धा व्यवस्था लावण्यासाठी सुद्धा भेद स्वीकारू नये. व्यवस्था लावण्यासाठी सुद्धा भेद स्वीकारू नये. कारण अभेदच सांगावा कोणालाही.
भेद सांगूच नाही. का म्हणून? आणि मग तसं ते भेदी सांगायचा आणि अभेदी सांगायचा कुठं? आत्म्याच्या ठिकाणी. कसं ज्ञान होईल? जर सांख्यासारखी त्यांनी रीत धरली सांगण्याची. आता सांख्य कसं सांगतात? आत्मा नाना सांगतात आणि आत्मा असंगही मानतात आणि धर्म बुद्धीचे मानतात, है का नाही? मग आत्मा असंग मानून पुन्हा नाना मानायचे. हां, मग असंग वस्तू नाना म्हणावं का त्यांनी? पण जे असंग सांगायचंय का ते नानात्वाला सांगायचंय. जे आत्मा नानात्वामध्ये पडलाय का त्याला असंगता सांगायची. मग असंगता सांगायची कोणाला? असंगाला. हा, तरी पण वेदांती म्हणतात सांख्यांचं चुकायतलंय. आता काय चुकायलंय बरं सांख्याचं? प्रभाकरांनी इतकं जे सांगितलंय, हा, कोणासाठी सांगितलंय त्यांनी? अहो, जे अज्ञानी जीव आहेत त्या अज्ञानी जीवांना त्यांनी काय सांगितलंय की आत्मा नाना आहे, म्हणजे देव अनेक आहेत, है का नाही? आता त्यांनी जरी परोक्ष ज्ञान सांगितलं असेल तर कोणाला सांगितलंय? अज्ञानी जीवालाच सांगितलंय. हां, आणि मग अपरोक्ष कळण्यासाठी काय सांगावं लागतंय? आधी परोक्षच सांगावं लागेल ना. परोक्षच कळालं नाही तर अपरोक्ष कवा कळलं? दुपारनच दिसलं नाही तर अग्नी कवा दिसन? हां, मग हे सांख्य सांगायला ते बरोबर आहे का नाही? पण वेदांती म्हणते आम्हाला पटत नाही बाबा तसलं, ते हे बी खरं ते बी खरं. काल झालं की व्हायचं. हो, ते म्हणतात नाही, अद्वैतच सांगा, अद्वैतच सिद्ध करा. कारण ते आहे ते कशात आहे? ते अविद्येमध्ये, म्हणजे भेदातच आहे ते. आणि त्याला भेद तुम्ही सांगूच नका. त्याला सांगायची काय गरज आहे? सांगायच्या अगोदर तो भेदातच आहे ना. आणि पुन्हा काय भेद सांगायचा आहे त्याला? बघा आता याचं बी खरं आहे का नाही? मग कोणाचं जास्त खरं आहे? ते म्हणतं हे भेदात आहे, तर याला अभेद ज्ञान सांगण्यासाठी याला भेद, तुम्ही भेदात आहेत हे तर सांगावं लागेल ना. आणि हे म्हणते ते आधीच भेदात आहेत आणि त्याला भेद काय सांगायचा आहे? मग ते अज्ञानच काढायचं ना. भेद काय सांगायचा आहे? आत्म्याच्या ठिकाणी नानात्व काय सांगायचे? हा, मग आत्मा असंग रूपानंच सांगायचा. एरी तरी तुमचा सिद्धांत काय आहे? आत्मा असंग रूपच आहे ना. मग आत्मा असंग रूप आहे तेच सांगा ना. भेद कायला काढायचा आहे? हा, म्हणजे भेद कायला सांगायचा आहे असं वेदांत्याचं मत आहे. थोड्या फरकानं वेदांती म्हणतात त्यांनी जरी बंधमोक्षाची व्यवस्था लावण्यासाठी जरी भेद स्वीकारला असला तरी पण हे त्यांचं म्हणणं योग्य नाही. म्हणजे आत्म्याला नानात्व म्हणणे हे योग्य नाही असेही त्यांना म्हणता येणार नाही आत्म्याच्या ठिकाणी. हां, नाही, कसं म्हणता येणार नाही? अहो, आम्ही जो भेद सांगायलो, नानात्व सांगायलो, ते कशासाठी सांगायलो? बंध मोक्षाची सिद्धी लावण्यासाठी. म्हणून आम्ही आत्म्याच्या ठिकाणी नानात्व सांगवलं. त्यांना असं बी म्हणता येणार नाही असं वेदांती म्हणायचे, है की नाही? मग कारण सांगतात का म्हणून म्हणता येणार नाही सांख्यांना असं आत्म्याच्या ठिकाणी नानात्व हे त्यांना सांगता येणार नाही. ते जे सांगायले ते कशासाठी सांगायले हे लक्षात घ्या. वेदांती म्हणतात ते जरी असं म्हणले, त्याला जर म्हणलं का हो तुम्ही का म्हणतो नानात्व आत्म्याच्या ठिकाणी सांगायचं? आत्मा एक असताना, असंग असताना, हां, तुम्ही आत्म्याच्या ठिकाणी का म्हणून नानात्व सांगायलात असं सांख्य मतवाद्याला विचारलं तर ते काय म्हणतील? अहो, बंध मोक्षाची व्यवस्था लावण्यासाठी आम्हाला ते म्हणावंच लागेल ना. हां, ते म्हणतात तुम्हाला तसंही म्हणता येणार नाही. बंध मोक्षाची व्यवस्था लावण्यासाठी तुम्ही ती युक्ती तुम्हाला करता येणार नाही. तशी युक्ती करू नका. कारण ती युक्ती कशी व्हायली?
संयुक्तिक व्हायली का ती युक्ती? निर्युक्तिक व्हायली न ती. त्याचा काय उपयोग व्हायलाय? कारण जीवाला अगोदरच काय आहे? त्याच्या ठिकाणी आहे बंद आहे का नाही? आणि तो बंध तर काढायचा आहे का नाही? आणि ते बंध काढण्यासाठी आत्मा तुम्हाला असंग रूपानं सांगावं लागेल का नाही? हे त्यांचं म्हणणं. पण ते कसं खंडन करतात बघा त्यांचं, कारण खंडनाचा विषय चालू. ते कारण सांगतात. सांख्यांना असं म्हणता येणार नाही, बंध मोक्षाची व्यवस्था लावण्यासाठी आम्ही आत्म्याच्या ठिकाणी नानात्व सांगाल. त्यांना असं बी म्हणता येणार नाही असं वेदांती म्हणायले. त्यांना हे कारण सांगता येणार नाही. त्यांचं कारण निर्युक्त आहे. हां, कसं हे कारण सांगतात, कसं ते युक्त नाही, कसं निरुक्त आहे? हे वेदांती त्याचं कारण सांगतात. काय कारण सांगतात बघा. सांख्याने जर आत्म्याच्याच ठिकाणी बंध मोक्ष मानला असता तर, सांख्यांनी आत्म्याच्या ठिकाणी जर बंध मोक्ष मानला असता तर बंध मोक्षाच्या भेदामुळे आत्म्याचा भेद मानणे आवश्यक होते. आत्म्याच्या ठिकाणी मानायलेत का? नाही. कुठे मानायले? तर मग तुम्ही आत्म्याच्या ठिकाणी माना ना. तुम्हाला आत्म्याचं नानात्व सांगायचंय ना. हा, मग आत्म्याच्या ठिकाणीच बंध मोक्ष माना ना मग तुम्ही. आणि तुम्ही आत्म्याच्या ठिकाणी असंगत्व सांगता. हा, आणि जे बंध मोक्ष आहे ते कोणाच्या ठिकाणी? बुद्धीच्या ठिकाणी. अविवेक रूप बुद्धी बंधाला कारण आणि विवेक रूप बुद्धी मोक्षाला कारण. म्हणजे तुम्ही बुद्धीच्या ठिकाणी बंध मोक्ष मानायला, मग तुम्हाला आत्म्याचं नानत्व कशासाठी सांगायला ते सांगा ना आम्हाला. आलं लक्षात? कारण आत्मा तुम्ही असंग सांगायलात आणि बुद्धीच्या ठिकाणी संसार धर्म सांगायलात, बंध मोक्ष बुद्धीच्या ठिकाणी सांगायलात, आणि आत्म्यात मग नानात्व हे कशासाठी? असंग मानून नानात्व मानणे हे असंगत आहे. हे संगतवार नाही. कोणाच्या संगतवार नाही? वेदांत्यांच्या संगतवार नाही. म्हणजे त्यांच्या मताला यांचं मत जुळायलंय का? म्हणून ते म्हणतात हे आम्हाला संगतवार वाटणा झालंय. बंध मोक्षाच्या भेदामुळे आत्म्याचा भेद मानणे आवश्यक होते. तुम्हाला भेद जर बुद्धीच्या ठिकाणी मानायचाच तर आत्म्याच्या ठिकाणी नानात्व मानू नका. आणि आत्म्याच्या ठिकाणी नानात्व मानायचा असेल तर बंध मोक्ष आत्म्याच्या ठिकाणीच माना. आम्ही खरंच सांगतो तो बाबा, आम्हाला काही जसं खरं असेल तसं बोलणं आमचं काम आहे. हा, असं वेदांती म्हणतात, है का? पण चुकायले का नाही सांख्य मताचं? मग हे सांगतात ते बरोबर आहे का नाही? हां, पण ते काय म्हणालेत, आम्ही बंध मोक्षाची व्यवस्था लावण्यामुळं. पण ते कारण कसं व्हालंय? ते अकारण कारण आहे ना. कारण आत्म्याच्या ठिकाणी बंध मोक्ष नाहीतच ना. मग नसताना त्याला तसा दोष देणं हे अकारण आहे का नाही? हां, मग पाप करून मोक्षाला जाता येतंय का पुण्य करून मोक्षाला जाता येतंय? नाही, आत्म्याच्या ठिकाणी बंध मोक्ष. हां, येरी तरी नानात्व कोणाचं सांगायलं? तर आत्म्याचं सांगायलं. मग हे पाप नाही का? अज्ञान नाही का? मग मोक्ष कसा प्राप्त होईल? मग वेदांती म्हणतात बोलण्यामध्ये बी चूक होऊ नये, व्यवस्था बी लागावी आणि मोक्ष बी प्राप्त व्हावा असं सांगा ना काही. म्हणजे कुठेच उरी राहू नये ना. याच्या मतात उरी राहिली का नाही? आता कळालं का? मग
वेदांती म्हणतात त्यांना असंही म्हणता येणार नाही, आम्ही त्या कारणामुळं आत्म्याच्या ठिकाणी नानात्व मानतो. त्यांना असंही सांगता येणार नाही, असंही त्यांना म्हणता येणार नाही. कारण त्यांना जर सांख्यांनी जर आत्म्याच्याच ठिकाणी बंधमोक्ष मानले असते, बंधमोक्षे आत्म्याच्याच ठिकाणी जर मानले असते, तर बंधमोक्षाच्या भेदामुळं, बंधमोक्षाच्या, आता बंध आणि मोक्ष हा भेद आहे ना, बंध एक आणि मोक्ष एक, ह्या बंध मोक्षाच्या भेदामुळे आत्म्याचा भेद मानणे आवश्यक होते. मग आत्म्याला नानात्व मानणे योग्य होतं. कारण तिथं आत्म्याच्या ठिकाणी ते लक्षण जड असतं, का म्हणतं त्याच्या ठिकाणी भेद आहे, म्हणून आत्म्यात नानात्व येतं, सिद्ध होतं. मग त्यांचं ते बरोबर होतं का नाही, तसं मानलं असतं तर. पण ते तसं कुठे मानायला तर भेद कोणाच्या ठिकाणी मानायले, बुद्धीच्या ठिकाणी, आहे का नाही. असंगत्व आत्म्याच्या ठिकाणी, आणि नानात्व पुन्हा हे नानात्व का म्हणून काढायलाच म्हणायला, ते नाना का म्हणून सांगायला तुम्ही आत्मा. पण सांख्य मतात बंध मोक्ष आत्म्याचे धर्म नाही, आत्म्याचे धर्म असं कोण म्हणायले. वेदांत मतात आत्म्याचे धर्म म्हणजे बंध मोक्ष हे आत्म्याचे धर्म नाहीत. सांख्य मतात त्याच्यातही नाही, आणि याच्या मतात बी नाहीत ना, दोघाच्या मतात नाहीत, आहे का नाही. पण एकाच्या मतात एक आहे आणि एकाच्या मतात अनेक आहे. मग ज्याच्या मतात अनेक आहे ते मत योग्य का ज्याच्या मतात एक आहे ते मत योग्य, आहे का नाही. मग वेदांती म्हणतात सांख्य मतात बंध मोक्ष आत्म्याचे धर्म नाहीत, ते स्पष्ट सांगतात, आहे का नाही. ते बुद्धीचे धर्म आहेत, आणि बुद्धीचे धर्म असून बुद्धीच्या अविवेकाने काय आहे, त्या बुद्धीच्या अविवेकानं काय व्हायलंय, बंद व्हायलाय का नाही, आणि बुद्धीच्या विवेकानं मोक्ष व्हायलाय. मग हे बंध आणि मोक्ष हे कोणाचे धर्म व्हायलेत, बुद्धीचेच व्हायलेत ना. मग विवेकाने मोक्ष आणि अविवेकाने बंध, आणि बुद्धीच्या विवेकाने मोक्ष असा अंगीकार आहे. त्यांच्या मतामध्ये काय आहे, हा अंगीकार केला आहे, असा सिद्धांत त्यांनी सांगितला आहे. म्हणून जे अविवेकाने प्रतीतीस येते, आता मग आम्ही काय म्हणालो बघा, अविवेकाने जे प्रतीतीला येते, काय प्रतीतीला येते तर बंध येतो. अविवेकाने प्रतीतीला काय येईल, बंध येईल, आणि विवेकाने प्रतीतीला काय येईल, मोक्ष येईल. म्हणजेच विवेकाने निवृत्त होतो, विवेकाने काय होईल, हां, आणि अविवेकाने प्रतीती येते, अविवेकाने प्रतीती येते, आणि विवेकाने निवृत्ती, आहे का नाही, निवृत्ती होते विवेकाने. मग ते कसं व्हायले, रज्जू सर्पाप्रमाणे मिथ्या असते. असं जे होतंय ते कसं, म्हणजे ही जी प्रतीती आणि निवृत्ती, प्रतीती कशामुळे यायली सर्पाची, हो, आहे का नाही. म्हणजेच तिथं विवेक आहे का अविवेक आहे का नाही. सर्पाची प्रतीती अविवेकामुळे, तिथं विवेकच नाही ना, आहे का नाही. आणि विवेक झाल्यावर सर्प राहतच नाही तिथं. हा, मग ते म्हणतात जे अविवेकानं प्रतीती येते आणि विवेकानं त्याची निवृत्ती होते, ते कसं व्हायलंय, रज्जू सर्पाप्रमाणे मिथ्या असते. विवेकाने निवृत्ती होते आणि अविवेकाने प्रतीती येते, हे रज्जू सर्पाप्रमाणे मिथ्या असते. हां, मग आत्म्याच्या ठिकाणी बुद्धीच्या विवेकाने, आत्म्याच्या ठिकाणी, हां, आत्म्याच्या ठिकाणी कशाने, अविवेकाने, हां, बंध, आत्म्याच्या ठिकाणीच बंध,
आणि विवेकाने मोक्ष. आता बंध कोणाच्या ठिकाणी प्रतीतीला यालाय? आत्म्याच्याच ठिकाणी. कोण म्हणाले मी संसारिक? अविवेकी. आत्माच. आत्मा. अविवेकी आत्मा. त्या आत्म्याचं नाव काय? अविवेकी. ज्या आत्म्यात विवेक नाही, संस्तत विवेक बुद्धी त्याची हरवली, आणि त्या आत्म्याच्या ठिकाणी बंधाची प्रतीती. आणि त्याच आत्म्याला जर विवेक झाला तर त्यानं काय होईल? मोक्ष होईल, है का नाही? म्हणजेच आत्म्याच्या ठिकाणी बुद्धीच्या विवेकाने बंध आणि विवेकाने मोक्ष. म्हणून बंध मिथ्या आहे. बंध कसा झाला? बंध प्रतीतीला कशाने आलाय? अविवेकाने यायला का नाही, है का नाही? आणि अविवेकाने जे प्रतीतीला येतं ते सत्य असतं का? मिथ्या असतं, रज्जू सर्पाप्रमाणे, है का नाही? मग जो बंध प्रतीतीला आलाय तो सत्य आहे का? जीव संसारिक आहे का? अनेक वेळा तुम्हाला सांगितलंय तो देवच आहे. देवाची बरे, देवाची बरे. तुका म्हणे खरे तुम्ही, खरे देव तुम्हीच येत. म्हणजे देव, आत्मदेव हाच खरा देव आहे, है का नाही? मग जी काही बंधाची प्रतीती यायली ती कोणाच्या ठिकाणी यायली? आत्म्याच्या ठिकाणीच यायली, है का नाही? बंधनात कोण पडले? देह बंधनात आहे का आत्मा बंधनात आहे, है का नाही? आणि वेदांती म्हणतात आत्म्याला बंध माहीतच नाही. आत्म्याला बंध माहीतच नाही. बंधाचा आणि आत्म्याचा संबंधच नाही. आपला आणि सावलीचा संबंध होतो का? हो का? कराय गेलं तरी बी. तसे जीवाला तू संसारिक आहे म्हणला तरी बी संसारिक आहे का ते? त्याला जरी म्हणलं तू संसारिक आहेस बरं का, तरी तो जीव संसारिक आहे का? आणि ते जरी म्हणला मी संसारिक आहे तरी ते संसारिक आहे का? संबंधच नाही ना. पुरुषाला म्हणलं ती सावली तू आहेस का, तो स्वीकारतो का? नाही म्हणते. ती माझ्या देहाची सावली, माझी सावली, मी सावली नाही, है का नाही? तसा आत्म्याला विचारलं का हो तुम्ही बंधनात आहेत का? तुमच्या ठिकाणी बंद आहे का? आत्मा काय म्हणेल? बंद कशाला म्हणतात ते मला माहीतच नाही, है का नाही? मग आत्म्याच्या ठिकाणी बंधाची प्रतीती नाहीच. बंध मिथ्या आहे. बंध कसा आहे? मिथ्या आहे. बंधच मिथ्या ठरल्यावर आता बंध संसार हा मिथ्या ठरून दिलाय का नाही अगोदरच अर्थाध्यासामध्ये, है का नाही? मग संसार मिथ्या आहे म्हणजे बंध आहे. संसारच बंध मानलाय ना, मग तो कसा झाला? मिथ्या ठरलाय. मग मिथ्या वस्तू ही सत्य असते का? मग आत्म्याच्या ठिकाणी बंध सत्य आहे का? जीवाच्या ठिकाणी संसार खरा आहे का? गुरुनं त्याच्यामुळेच म्हणले नाही का तुझ्या ठिकाणी कालत्रयी संसार झालाच नाही, तुझ्या ठिकाणी नाहीच, ते हे अर्थानं म्हणू लागले. मग मिथ्या बंध आत्म्याच्या ठिकाणी प्रतीतीला यालाय. प्रतीतीला यालाय पण कसा यालाय? मी खोटा लबाडा आहे. मी कसा लबाड आहे? मग ते लबाड आहे का? लबाड ठरायलाय का ते? तसं आत्म्याच्या ठिकाणी बंध आहे म्हणणं हे तसं आहे. कारण बंध मिथ्या आहे आणि मिथ्या वस्तू त्याच्या ठिकाणी कालत्रयी नसतेच. ज्याच्या ठिकाणी प्रतीतीला आली त्याच्या ठिकाणी कालत्रयी
दोरीच्या ठिकाणी सर्प दिसतोय तवा तर आसन हो दिसतोय तवा. हे ज्याला कळालं दिसतंय तवा सुद्धा नाही, त्याला कालत्रयी बंध नाही. दिसण्याच्या अगोदरही सर्प तिथं नव्हता. हा, दिसण्याच्या अगोदरही नव्हता आणि दिसल्याच्या नंतरही म्हणजे निवृत्त झाल्यावर तर नाहीच नाही. पण दिसतंय तवा तरी दिसतंय ना. पण ती उत्पत्ती मानली, प्रतीतीला आलंय म्हणून मानली. मग सांख्य म्हणतात अहो ते प्रतीतीला आलंय ना, मानावं लागल ना. वेदांतांनी अगोदर मानलं नाही का? आपल्याला सांगितले त्यानं प्रतीती यायली म्हणून मानावं लागल उत्पत्ती. प्रतीती यायली म्हणून उत्पत्ती त्यांनी ते सांख्य मतच सांगितलं होतं अगोदर आपल्याला. ते मत कोणतं सांगितलंय? हा, उत्पत्ती यायली म्हणून त्या उत्पत्तीची निवृत्ती करावी लागेल. प्रतीतीच नसती आली तर मग त्याची निवृत्ती करायची काय गरज होती? हा, प्रतीती यायली याची काहीतरी वाट लावावं लागेल ना. हा, त्याला या लुगडं नेसावं लागेल, सर्पाला चेडी बनेल काय घेऊन त्याची वाट लावावं लागेल ना. त्याची व्यवस्था म्हणजे कोणती व्यवस्था लावायची? ते कशामुळं दिसायला ती व्यवस्था लावणं झाल्यावर मग दोरीच्या ठिकाणी दिसते काली सुद्धा सर्प नाही व्यवस्था लावल्यावर. हा, पण व्यवस्थाच लावली नाही मग त्याला खराच आहे ते सर्प, ती प्रतीती. हा, मग प्रतीती दिसते काली सुद्धा नाही कोणाला? मुक्ताला. आणि बधाला ते ठण बोंबलत पळत खराच आहे सर्प म्हणून, आहे का नाही? म्हणून मिथ्या ठरल्यावर बंध, मिथ्या ठरल्यावर त्याच्या अपेक्षेने मोक्ष मिथ्या ठरवतोच. बंध मिथ्या ठरल्यावर, हा, जर बंध मिथ्या ठरला, प्रतीती मिथ्या ठरली तर मोक्षही आहे का नाही? संसार मिथ्या ठरला, जीव मिथ्या ठरला, हा, तर मोक्ष मिथ्याच म्हणावं लागेल. संसार जर मिथ्या ठरला, हे संसार मी संसारिक आहे हे म्हणणं मिथ्या जर ठरलं तर मी संसारिक आहे म्हणणारा कोण? आहे का नाही? मग मी मुक्त आहे म्हणणं, जसा संसारिक म्हणतो मी संसारिक आहे, हे तर त्याचं म्हणणं कसं आहे? मिथ्याच आहे ना. पण त्याला सत्य आहे ना म्हणणाराला, आहे का नाही? मग त्याला वाटतंय हे मिथ्या, हे बडबड करायला, हे काय खरं नाहीच, आहे का नाही? मग तो मुक्त म्हणला, त्याचं खरं नाही रे, हे संसारिक आहेत ना, हे संसारिक नाहीत हे. मग तो संसारिक जर शहाणा असला ना एखादा, ते म्हणतोय तू तरी कुठं मुक्त आहेस? हा, तू मला संसारिक नाही म्हणायलास ना, तू तरी कशा झाला मुक्त? कोण्या टप्प्याचं बोलणं असं? हा, संसारिकाला तू संसारिक नाहीस आणि तुला जे वाटायले ना मी संसारिक आहे हे मिथ्या आहे. हा, मग तो संसारिक काय म्हणतो? तू म्हणायलास ना मी संसार निवृत्त करून मुक्त झालो, हे तू मुक्तपणा सुद्धा मिथ्याच आहे, कारण तू आधीच मुक्त होतास. माग तुम्हाला दृष्टांत सांगितला होता वाटतं. हे दोन माणसं एका गुरुकडे गेले होते आणि मग
ते दोघं जण तिथे गेल्याच्या नंतर त्यांचे भांडण लागले. ते म्हणे तुआ बंध मिथ्या आहे, तुआ बंध मिथ्या आहे. आणि ते म्हणे नाही, तुआ मोक्ष मिथ्या आहे. हा, पण ते मोक्षवाला म्हणतो अरे मोक्षाला कसं तू मिथ्या मानायलास? ते म्हणतो मग प्रतीतीला बंध येऊन त्याला का म्हणून मिथ्या मानायलास? प्रतीतीला यालय ना. मग ते मोक्षवाला म्हणते अरे प्रतीतीला यालय पण ते खरं नाही ना. हा, म्हणजे भांडण कसं लागलं होतं ते तर सांगावं लागेल ना. ते म्हणते प्रतीतीला यालय त्याला तू म्हणायला लागलास मिथ्या. मग तुझा मोक्ष नाही का मिथ्या? ते म्हणते मोक्ष कसा काय मिथ्या? म्हणते मोक्ष कवा होत असतो का रे? मोक्ष कवा जन्मत असतो का रे? आणि मोक्ष कवा मुक्त होता असतो का? आणि जीव कोण आहे? मोक्ष रूपच आहे. हा, देवरूपच आहे. आणि ते कसं सांसारिक होईल? हा, मग सांसारिकच झाला नाही तर ते मुक्त कसा होईल? बंधची नाही ठावे त्याशी मुक्त कासाया म्हणावे. ज्याला बंधच माहीत नाही त्याला मुक्त कसं म्हणावं? तसं आत्म्याच्या ठिकाणी संसार धर्मच नाही तर आत्म्याच्या ठिकाणी मुक्त हा धर्म. कारण धर्मही नाहीच ना तो, त्याच्या ठिकाणी धर्म कोणताच नाही. मग ही मोक्षाची आणि बंधाची, मोक्षाची आणि बंधाची ही जी प्रतीती आली का, मुक्ताला मोक्षाची आली आणि संसारिकाला बंधाची आली. ही जी प्रतीती आली का ही दोघाचीही कशी आहे? मिथ्याच प्रतीती दोघाची बी. बघा आता मोक्ष प्रतीती सुद्धा कशी आहे? कामून हा, कारण स्वरूपाच्या ठिकाणी कालत्रयी संसार झालाच नाही, होतच नाही. मग त्याला, त्या आत्म्याला मोक्ष तरी कशाचा आला? कारण मोक्षही मिथ्या ठरतो. जसा बंध मिथ्या ठरतो ना तसा मोक्षही मिथ्या ठरतो. अशा रीतीने आकाशासारखं एका आत्म्याच्या ठिकाणी, आकाश कसं एकच आहे का नाही, तसं आकाशासारखं आत्म्याचं स्वरूप मानलं, एक रूप आहे का नाही. मग आकाशाप्रमाणे एका आत्म्याच्या ठिकाणी, आत्म्याच्या किती? एका आत्म्याच्या ठिकाणी बंध मोक्ष, बंध पण कोण्या आत्म्याच्या ठिकाणी? एका आत्म्याच्या ठिकाणी बंध आणि मोक्ष घडत नाही, संभवत नाही. आणि जर आत्म्याच्या ठिकाणी बंध मोक्ष ठेवायचा असेल, करायचा असेल तर आत्म्याला काय म्हणावं लागल? नाना म्हणावं लागल. बंध मोक्ष जरा ठरवायचे असतील तर मग आत्म्याला काय म्हणावं लागल? हा, मग यांनी आत्म्याच्या ठिकाणी नानात्व मानलं जे आहे ना, हा त्यांचा सिद्धांत योग्य नाही. कारण आत्मा एक आहे आणि एक आत्म्याच्या ठिकाणी बंध मोक्षता घडत नाही. आणि जर बंध मोक्षता ही जर सांगायची असेल तर आत्म्याच्या ठिकाणी त्यांना नानात्व मानणं भाग आहे. मग त्या आत्म्याच्या ठिकाणी नानात्व मानायलेत ना, त्या अर्थी बंध मोक्ष हे आत्म्याच्या ठिकाणी आहेत. पण आमच्या मतात आत्म्याच्या ठिकाणी बंध मोक्ष नाहीत.
म्हणून सांख्याच्या मतामध्ये आत्म्याच्या ठिकाणी बंध मोक्षाची ही आरोपित धर्म लागायलेत. हा, त्यांच्या मतात हे धर्म लागायलेत का नाही? मग हा दोष आहे का नाही त्यांच्या मतामध्ये? हा दोष त्यांनी काढावा ना, की बाबा तुम्ही धर्मबुद्धीचे मानायलात. हा, सुख दुःख धर्म कोणाचे मानायलात? बुद्धीचे मानायलात. आणि आत्मा कसा मानायलात? असंग मानायलात. हे तुमचं योग्य आहे ना. मग आत्मा एकच माना ना, नाना का म्हणून मानायलात? मग तुम्ही जे कारण सांगता, कोणतं कारण? नाही हो, आम्ही बंध मोक्षाची व्यवस्था लावण्यासाठी आत्म्याच्या ठिकाणी नानात्व सांगत होत. ते म्हणते तसंही सांगू नका. ते सांगण्यामुळे तर दोष तुम्हाला लागायलाय ना. हा, मग आत्म्याच्या ठिकाणी बंध आणि मोक्षे नाहीत. आणि जर बंध मोक्ष आत्म्याच्या ठिकाणी जर सांगायचे असतील तर मग त्याला तुम्ही नाना म्हणा. मग बुद्धीच्या ठिकाणी तुम्ही लावू नका ते. हा, मग काय बुद्धीला आत्मा म्हणाव? कारण बुद्धीवरचे धर्म काढून घेतल्यावर आत्म्यावर टाकल्यावर असे वेदांत्यांनी त्यांना अडविले की तुम्ही बुद्धीच्या ठिकाणी धर्म सांगतात आणि आत्म्याला एक मानित नाहीत, नाना मानतात. मग जे नाना मानायला त्याच्या ठिकाणी ते धर्म टाकून द्या, नानाच्या ठिकाणी, आहे का नाही? आणि त्यांच्या भेदाने आत्म्याचा भेदही सिद्ध होत नाही. ते जे भेद सांगायलेत का, त्यांच्या भेदाने आत्म्याच्या ठिकाणी भेद बी सिद्ध होत नाही. कारण आत्म्याच्या ठिकाणी भेद नाहीच तर सिद्ध होईन कुठून? कारण आत्मा एक आहे तर भेद कसा सिद्ध होईन? एकाच्या ठिकाणी दोन कशी दिसते ना? एक असेल तर एकच दिसन की, है का नाही? एक नोट दिली समजा एखाद्याला, हां, ते म्हणेन का हो दोन पाऊस आल्या, दोन पाऊस आले. एक दिली तर एकच म्हणेन ना. हां, पण कसं आहे, जीवाचं काय झालंय आणि काय नाही की म्हणते आमच्या माणसाला आमचं पटतच नाही. हो, अनेक माणसं झाले का एक झालं मान? कसं बोलतंय जीव? तसं बोलणं झालं हे सांख्याचं. आमच्या माणसाला म्हणजे अनेक वचन झालं का एक वचन? आणि मग ते ऐकणाऱ्यानं काय म्हणावं का तुला किती बायका आहेत रे? मग ते तसं म्हणायचं असेल तर ते अनेक बायका व्हायला आता. हां, माझ्या बायकोला म्हण, तुला म्हणायचंय ना, मग एक वचन होईल, है का नाही? मग तसा आत्मा कसा आहे? हां, एक वचनी ना. मग तुम्ही तिथं अनेक वचन कामून करायला आत्म्याच्या ठिकाणी. हां, आणि त्याच्या भेदाने आत्म्याचा भेदही सिद्ध होत नाही. त्याच्या भेदाने एवढं कंप्लीट करावं. एका दुसऱ्याहून वेगळा म्हणण्यास काहीतरी विलक्षण असावी लागते. जर भेद करायचा असेल तर एकापासून दुसरं ते असावं लागतं, दिसावं लागतं. म्हणजे एकापासून वेगळं निराळं, मग त्या ठिकाणी दोन म्हणा येते. हां, आता दोन भोपळ्यात पाणी आणलं गंगाचं, दोन भोपळ्यात पाणी आणलं, मग त्या पाण्यामध्ये भेद आहे का? हां, मग पाणी तर एकच आहे ना ते. मग पाणी एक असताना आम्ही दोन पाणी आणले असं म्हणल्यावर हा भेद झाला का नाही? मग एक दुसऱ्याहून वेगळा म्हणण्यास काहीतरी विलक्षणता असावी लागते. त्या भोपळ्यातल्या एखाद्या हिरवं पाणी दिसावं, एका भोपळ्यातलं पांढरं पाणी दिसावं, काळं पाणी दिसावं. मग त्यामध्ये म्हणता येते का ह्या भोपळ्यातलं वेगळं पाणी, ह्या भोपळ्यातलं, पण पाणी एकच आहे ना, आहे का नाही? गुरुजीनं आम्हाला आता या तुम्हाला भोपळ्याचा दृष्टांत सांगितला, पण ते अंगाव यायचा दृष्टांत सांगत होते. अंगाव याचा ते म्हणत होते भेद कुठे बघा बरं, तुम्हाला कुठं दिसतंय का तर भेद? तर आपल्याला हे जे देह वेगवेगळे दिसायलेत ना, हे देह सुद्धा वेगवेगळे नाहीत म्हणते.
कारण देहाची उत्पत्ती पंचमहाभूतापासून आहे का नाही? मग कोणाकोणाची दुसऱ्या भूतापासून आहे का? आणि सगळ्याचीच. आणि मग काय भेद आहे देहामध्ये? हा एकच आहे का नाही? पण आपण भेद मानतात का नाही? मग तसं या ठिकाणी अभेद ज्ञान व्हावं, त्याच्या ठिकाणी त्या दोन वेगळं मानण्यासाठी काहीतरी विलक्षणता, वेगळेपणा पाहिजे ना. हा वेगळेपणा. आणि जर समजा दोन वस्तू आहेत आणि त्याच्यात वेगळेपणा नाहीच, मग त्याला दोन कसं म्हणावं? मग आता जीव एक, हा, आणि आत्मा एक आहे, मुक्त एक आहे. आता हे दोन आहेत का एक आहेत? एकच आहेत ना. मग हे बद्ध जीव आहे आणि हा मुक्त जीव आहे असं म्हणणं, हा भेद आहे का नाही? मग बद्ध जीव जो आहे, हा, आता तो बद्ध आहे ना, आणि मुक्तच आहे ना. मग मुक्त आणि बद्ध असं म्हणायचं नाही का? वेदांती म्हणतात म्हणू नका. का म्हणून? तो बद्ध आहे ना, तो खरा बद्ध आहे का? आणि तुम्ही काय म्हणायला तो खरा बद्ध आहे. हा, मग तुम्हाला त्याला बद्ध म्हणायचं असेल तर हा मिथ्याबद्ध आहे म्हणा. हे कसं आहे? हे मिथ्याबद्ध आहे. खराबद्ध जीव खराबद्ध कवा झालाच नाही, म्हणजे आत्मा जीव दशेला कधी आलाच नाही. म्हणून एक दुसऱ्याहून वेगळा म्हणण्यास काहीतरी विलक्षणता असावी लागते. पुरुषात म्हणजे आत्मस्वरूपात. पुरुष म्हणजे काय? आत्मा. आणि त्या आत्मस्वरूपात कोणताही भेद, कोणताही कसलाही भेद सांख्य सांगत नाहीत. भेद सांगत नाहीत ना. हा, मग सांगतात काय? नानात्व. नानात्व सांगून अभेद सांगायलेत ते. इतकंच चुकायले त्याचं, आणि बाकीचं सगळं बराबर आहे का नाही? मग आत्मस्वरूपात कोणताही भेद सांख्य सांगत नाहीत. असंग अशा एक रूपानेच त्यांचे प्रतिपादन करतात. प्रतिपादन म्हणजे कसं सांगायला, कसं सांगायले तर एक रूपानं सांगायले तर, पण सांगायलेत एक रूपानं, पण निष्कारण भेद करायलेत, नानात्व सांगायलेत. हे सुरुवातीला जे सांगितले ते का निष्कारणता, ती याच्यामुळं निष्कारणता सांगितली. हे उगच म्हणायला लागले तो हो सांख्य, कारण त्याला म्हणायची काही गरज नाही, पण उगच म्हणायले तर निष्कारण भेद मानायलेत. कुठं? आत्म्याच्या ठिकाणी. नानात्व म्हणल्या म्हणजे भेदच झालं ना ते. आणि मग भेद सांगायचा आत्म्याच्या ठिकाणी, तर मग असंगत्व का म्हणून सांगाव? मग असंगत्व सांगून ना. मग याकरता सांख्य मतात आत्म्याचा भेद मानतात. आत्म्याचा ज्या अर्थी नानात्व सांगतात त्या अर्थी आत्म्यात भेद मानतात. ते असंगत आहे, ते आम्हाला पटत नाही. आमच्या बुद्धीला, ते आमच्या सिद्धांताला लागतच नाही. कारण आमचा सिद्धांत वेदांताला लागत आहे, आणि त्याचा सिद्धांत आमच्या सिद्धांताला लागणार, तर वेदांताच्या कवा सिद्धांताला लागण? म्हणून त्यांचं मत असंगत आहे. कोणाच्या मताशी? आमच्या मताशी, म्हणजे वेदांत्यांच्या मताशी. हे सिद्ध झालं का नाही? हे सिद्ध झालं का नाही? म्हणून सांख्यांच्या मताचं खंडन केलं आहे. कोणी? वेदांत्यांनी केलं आहे. आणि कशासाठी खंडन करून सांगितलंय? आता वेळ झालाय, पुन्हा अजून लांबन, आता ते मागं वापस रिपीट करायचं म्हणल्यावर. हे कशासाठी सांगितलंय? हे कशासाठी सांगायचंय? त्यावेळेस सांगितलं होतं ना आधी. हे मत कमून सांगायचंय?
आणखी याच्यावर प्रकाश उद्या करू. हे कशासाठी सांगितलंय ते म्हणजे लक्षात राहील. तोवर थांबू. कुंडलिक वरदे